नागवे. मी इयत्ता 10वी या वर्गात शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्रशाला कासार पालकुंडा आहे. माझ्या शाळेमध्ये व्यावसायिक शिक्षण 2015 पासून हेल्थ केअर व मल्टीस्किल हे शिकवले जाते. या दोन्हीमधून मी एक विषय निवडलेला आहे, तो म्हणजे हेल्थ केअर हा विषय निवडलेला आहे. हेल्थ केअर विषयामध्ये मला खूप साऱ्या गोष्टींची माहिती मिळाली, जसं म्हणजे स्टेटस्कोप, स्टिगोमायनोमीटरच्या सहाय्याने बीपी चेकअप कसं करतात, असे खूप काही सारी मला माहिती मिळाली. आणि हेल्थ केअर हा विषय शिकवायला शिंदे मॅडम आहेत. त्यांनी शिकवलेल्या सगळ्या माहितीवरून, त्यांनी शिकवलेल्या सगळ्या ह्याच्यावरून मी हे त्यांनी दिलेल्या ज्ञानावरच हे ज्ञानाचं प्रतीक म्हणून तयार केलेलं आहे. ह्या माझ्या मॉडेलचं नाव आहे हेल्थ म्हणजेच आरोग्य. आता प्रश्न पडतो, आरोग्य म्हणजे काय? WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटनेने दिलेली व्याख्या 1947. आरोग्य म्हणजे केवळ रोगाचा अभाव नसून तर शारीरिक, मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक पातळीवर तंदुरुस्ती असणे म्हणजेच आरोग्य होय. आता कोणी जर म्हणतात, काही व्यक्ती म्हणतात मला कसलाही आजार नाही, कसलाही दुखापत नाही, म्हणजे मी निरोगी आहे असं म्हणणे चुकीचंच आहे. आरोग्यानुसार त्या माणसाचं मन तंदुरुस्त आहे का नाही ते पाहतात. आरोग्यानुसार त्या माणसाच्या जीवनात काही मूल्ये, काही तत्वे आहेत का नाही हे पाहतात. याच्यावरच त्या माणसाचं आरोग्य ठरतं. आता मी या आरोग्याच्या व्याख्यामध्ये मी 4 शब्दांचा उल्लेख केलेला आहे: शारीरिक, मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक. जर ह्या आपल्या 4ही पातळ्या तंदुरुस्त असतील तरच आपलं आरोग्य सुदृढ, रोगापासून मुक्त व निरोगी राहू शकते. आरोग्याच्या बाबीमध्ये एवढंच असं चालणार नाही, तर आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपला आहार. आपला आहार म्हणजे तो कसा असावा, आपल्या आहारामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी समावेश असाव्या. तर आपल्या आहारामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे फळे, पालेभाज्या. यामध्येच आहेत धान्य, जसे की गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी असे पदार्थ आपल्या आहारात समाविष्ट असले पाहिजे. तर हे हॉस्पिटल म्हणजेच रुग्णालय म्हणजेच रुग्णाच्या रोगाचे निदान करणे व त्यावर वैद्यकीय उपचार करणे यासाठी उभारली गेलेली योग्य साधन सामग्रीची तरतूद असलेली संस्था म्हणजेच रुग्णालय हो. आता या रुग्णालयामध्ये काय काय असतात, रुग्णालयाच्या आत गेल्यानंतर आपल्याला काय काय भेटतात, काय ह्याची माहिती भेटते. तर हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आता आपल्याला सर्वात अगोदर पाहायला मिळते ओपीडी म्हणजेच आउट पेशंट डिपार्टमेंट. आयपीडी म्हणजेच इन पेशंट डिपार्टमेंट. त्यानंतर आपल्याला औषध भांडार, त्यानंतर लसीकरण विभाग, डिलिव्हरी रूम, मग यानंतर इंजेक्शन रूम, असे खूप काही पाहायला मिळतात. त्यामध्येच लसीकरण विभाग हा एक आहे. लसीकरण विभागामध्ये बीपी चेकअप केलं जाते, शुगर, असे वेगवेगळे काही तपासण्या केल्या जातात. त्यानंतर आहे ऑपरेशन थिएटर मध्ये गेल्यानंतर आपल्याला खूप साऱ्या गोष्टींची माहिती मिळते, जसं की आता बघा त्यामध्ये बेड असतात. त्यानंतर आता यानंतर आहे व्यायामाचे महत्त्व. व्यायाम केल्याने शरीर व मन ताजेतवाने होते, शरीराला नवी चेतना मिळते, मेंदू संचयन राहतो, यानंतर हृदय नीट राहते. व्यायाम केल्याने आपले मन तंदुरुस्त राहते. एखाद्या रोगावर इलाज करण्यासाठी व्यायाम खूप उपयोगी ठरते. वजन आटोक्यात ठेवण्यासाठी व्यायाम केला पाहिजे. पोटाचा घेर किंवा पोट जर आपलं जास्त असं दिसत असेल तर यासाठी व्यायाम करणं आवश्यक आहे. म्हणून तुम्ही पण आता हळूहळू व्यायामाची सवय करा. यानंतर मी इथे एक पाण्याची टाकी बनवलेली आहे. पाण्याचा उपयोग आपल्या जीवनात काय आणि कशासाठी होतो, तर आपल्या शरीराला पाणी खूप महत्त्वाचे आहे. जसे की आपल्या शरीराला 60 ते 70% पाणी लागते. आपण पिलेलं पाणी याचा उपयोग कशासाठी होतो, याचा उपयोग लिव्हर, पाचन तंत्र या अवयवांमध्ये पाण्याचा उपयोग होतो. तसेच शरीरातल्या एकूण सर्व अवयवांचे कार्य व्यवस्थित चालण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या शरीराला पोषणांना ताजेतवाने ठेवण्यासाठी पाण्याचा उपयोग होतो. म्हणून आपल्या शरीराला 2 ते 3 लिटर पाणी लागते. मग आता आपल्या जीवनात वृक्षाचे महत्त्व काय तुम्हाला वाटत असेल, आता मी हे वृक्ष कशासाठी लावलेला आहे, तर हे वृक्ष लावलेला आहे आपल्या जीवनात वृक्षाचे महत्त्व काय हे सांगण्यासाठी. आता बघा आपल्या जीवनात वृक्ष काय कशासाठी महत्त्वाचा आहे. आता आपल्या जीवनात वृक्ष याच्यासाठी महत्त्वाचा आहे. सर्वात महत्त्वाचं वृक्ष म्हणजेच वृक्ष आहेत म्हणूनच तर आपण व्यक्ती आहोत किंवा आपण माणसं आहोत. आता काही जण म्हणतात, मी तर ऐकलेलं आहे, प्रत्येक जण म्हणतात की बाळ जन्मल्यानंतर बाळाला आईचं दूध लागतं. पण नाही, माझ्या मते तर असं नाही. बाळ जन्मल्यानंतर बाळाला ऑक्सिजन लागतं. कारण बाळ जन्मल्यानंतर आई वाचली तर बाळ जगू शकतं, परंतु 2 मिनिट ऑक्सिजन नाही मिळालं तर बाळ जगू शकत नाही.
एक उदाहरण सांगते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे झाडांचं महत्त्व आपल्याला ऑक्सिजन देतं. म्हणून आपल्या जीवनात हे झाड एवढे महत्त्वाचे आहे. पण काही लोकांना समजतच नाही. काही लोक झाड तोडतात, झाडांना जाळतात. पण वृक्ष आहे म्हणूनच तर आपण आहोत ना, हे त्यांना समजतच नाही. मला शेवटी एवढेच म्हणावे वाटते, अनेक व्यक्ती मिळून जंगल तोडतात, पण एका व्यक्तीने जर मनात आणले तर अख्खं जंगल निर्माण करू शकतात. एवढं ताकद एका व्यक्तीमध्ये आहे, पण त्यांना समजतच नाही. पण हे माझं बनवण्यामागचा हेतू काय होता तुम्हाला माहितीये? या बनवण्यामागचा माझा हेतू एवढाच होता, यांच्या मधून एक मला शिकवण द्यायची होती की लाख पैसे ओतले तरी आपलं शरीर, आपलं आरोग्य लाख पैसे ओतले तरी आपल्याला सगळं मिळू शकतं, परंतु कोट्यावधी पैसे वाचले तर आपल्याला आपलं आरोग्य मिळू शकत नाही. धन्यवाद.